जो देवाचा वैरी होतो, देव काजाचा वैरी होतो, जो धार्मिक कार्यात विरोध करतो ना, देव त्याच्या पाठीमागं 7.5 सारखा चिकटतो. तो सुटत नाही किती वेळ सोडवायला गेलं तर. पंचप्राण ओढले ना, अखेरीस आत्माच बाजूला केला त्या देहापासून. त्या पुतण्याला मुक्ती दिली, मारलं नाही. या ना त्या माध्यमातून जो देवाचा संग करतो, भले वैरत्वाच्या निमित्तानं का पण देवाचा संग केला. रावणाला भगवंतानी मारलं नाही तर त्याला मोक्ष दिला. आणखीन एक गोष्ट सांगू. महाभारत रामायणामध्ये देवापेक्षा मी जास्त किंमत रावणाला देतो. देवापेक्षा जास्त किंमत मी पुतण्याला देतो. का देतो माहिती आहे का? त्यांनी वैरी बी निवडताना असा निवडला, लेचा पेचा नाही. माहित होतं आपण हारणार आहे, तरी बी वैरत्व पत्करलं. का? त्याच्याबरोबर आपलं नाव निघणार आहे. म्हणून तुम्हाला बी सांगतो, वैरी निवडताना लेचा पेचा निवडायचा नाही, आपल्यापेक्षा बलाढ्य निवडायचा. जरी हरलो हो तरी नाव निघतं नाही का? वाघाचं आणि कुत्र्याचं जोरात भांडण लागलं. कुत्रं वाघाबरोबर लढत होतं. हरणार आहे कोण? मोठ्यानं बोला, कोण हरणार आहे? कुत्रं हरणार आहे. हो, त्याला माहित आहे कुत्रं हरणार आहे, पण नाव कोणाचं निघणार आहे? कुत्र्याच निघणार. का? लढलेले का वाघावरती. आता ही पुतना कोण आहे? पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. जी पवित्रच नाही ती कोण आहे? ती पुतना म्हणजे अविद्या आहे. ते पुतना म्हणजे अज्ञान आहे. भगवान श्रीकृष्ण 8व्या दिवशी जन्माला आले आणि 6व्या दिवशी पुतना मारायला गेले. 8 आणि 6 किती? मोठ्यानं बोला. 14. अविद्या या गोकुळामध्ये 14 ठिकाणी वास करते. ती 14 ठिकाणं कोणकोणते आहेत? 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार, अशा 14 ठिकाणी ते अविद्या वास करते. ज्या वेळेला भगवंत या गोकुळामध्ये अवतरित होतात त्यावेळेला पहिल्यांदा या 14 ठिकाणच्या अविद्या बाजूला करतात आणि गोकुळाला मुक्त करतात. विठ्ठल हळूहळू हळूहळू भगवान श्रीकृष्ण मोठे झाले. गारणे सुरू झाली. बाई म्हणले माझं लोणी खातो, हे करतोय, ते करतोय, ह्याला बाई आवरला पाहिजे, त्याला बाई आवरला पाहिजे नाही का? आणि देवाला लोणीच फार आवडतं. लोणीच का आवडतं हे बी प्रतीक आहे. दुसऱ्या गोष्टी का आवडत नाही? दूध का आवडत नाही? ताक का आवडत नाही? लोणीच का आवडतं? लोणी का आवडतं माहिती का? लोणी निर्माण कसं होतं? लोणी काढले का कधी? माऊलीने तुम्ही लोणी काढले का? कसं काढले लोणी? मोठ्यानं बोला. घुसळूनच ना, मंथन करून रवीनं, बरोबर. मग आम्ही लोणी बाहेर काढतो. आज लोणी जेव्हा बाहेर काढतो तेव्हा टाकून काय देतो? पाणी. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. नवनीत म्हणजे काय? लोणी. जसा सार आणि आसाराची निवड करतो, लोणी प्राप्त करतो, तसं सार आणि आसार काय आहे परमार्थामध्ये? अध्यात्म म्हणजे सार काय आहे? त्रिगुण आसार, निर्गुण हे सगुण आणि निर्गुणाच्या मंथनानं जे हाती लागतं तो परमात्मा. भूमिका समजून घ्या. ते देवाला आवडतं. गवळणी चर्चा सुरू झाली. बाय म्हणले माझं लोणी खाल्लं, हे केलं, ते केलं, माझा माठ फोडला, अमकं केलं, तमकं केलं. एक नवीनच गवळण आली होती. ती म्हणली बाया मीच सांग, मला भेटू दे, त्याचा कानच धरते. ती जरा देखणी होती. चुळबुळ जरा थांबवा. लयच रुमाला हालायला गेली. माझं लक्ष डायव्हर्ट व्हायला लागलं तिकडं. जरा शांत बसा. तुम्ही बाबा तुम्ही बघताय तिकडून, तुम्हीच हलवताय रुमाल. थोडस शांत लक्ष केंद्रित करा, म्हणजे तुम्हाला काय वाटणार नाही. गरमी गरमी आहे माहित आहे मला, खरंच गरमी आहे. थोडस लक्ष द्या. झालं फक्त 2 तास द्या अजून मला, जास्त नाही.
गरमी उन्हाळा दिवस मला तिथनं एकला हलायचं आहे, कारण संध्याकाळी 9 ते 11 माझं भिवंडीला कीर्तन आहे आणि रनिंग आहे बरोबर 8 तासाच. हां, पण जो वेळ दिला ना तुम्हाला तो पूर्ण वेळ देणार, त्यात दुमत नाही. त्याची चिंता करू नका तुम्ही. झालं काय, नवीनच एक गवळण आली होती, तरुण होती, उंच होती, देखणी होती. ती म्हटली येऊ दे, मला भेटू दे म्हटली. त्याचा कानच धरते. हे कळलं देवाला. आम्ही किती बी मनात पाप ठरवू द्या, आम्ही किती बी मनात वैर ठरवू द्या, ज्या अर्थी आपल्याला कळले त्या अर्थी ते देवाला कळतं. माझं बोलणं कळलं का? देवाला कळालं. देव म्हटले बर आता तुझा नंबर. भगवंतांनी काय केलं माहिती आहे का? हळूच एक मुंगूस घेतलं. मुंगूस या दृष्टांतावरती माझे सद्गुरू जनार्दन महाराजांचे गोड गवळण आहे. यमुना तीरी वाजवी बासुरी, नंदाचा अवखळ हरी गबाये, 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 नंदाचा अवखळ हरी पती पत्नीच्या निवास स्थानी झोपे मध्ये दाढी वेळी, पती पत्नीच्या निवास स्थानी झोपे मध्ये दाढी वेळी, यमुना तीरी वाजवी बासुरी, नंदाचा अवखळ हरी. बघा दृष्टांत किती गोड आहे. पती पत्नीच्या निवासस्थानी झोपेमध्ये दाढी वेणी बांधून याने केली बाई अवघी ग मस्करी. देवानं काय केलं माहिती का? एक मुंगूस घेतलं. जी नवीन लग्न झाली होती की नाही तिच्या घरी गेले. रात्री हळूच प्रवेश केला. मुंगसाला जरा बाजूला ठेवलं. नवरा बायको झोपले होते. ह्यांनी देवानं काय केलं माहिती आहे का? तिच्या वेणीची आणि नवऱ्याच्या दाढीची मारली गाठ. ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे ना? जर आपण फास्ट घेऊया, सगळ्यांना माहित आहे. गाठ मारली, दोघांच्या मध्ये सोडलं मुंगूस आणि बघितली गंमत. ते मुंगूस काय करायचं माहिती आहे का? ते का समाधी लावून बसणार रे? त्या नवऱ्याच्या काकुटीत घोषण उळू करायचं. ते म्हणा अगा गप की तुला काय कळतं का? तिथनं ते मुंगूस जायचं, बायकोच्या काकुटीत जाऊन उळू करायचं. अगं गपा हो, तुम्हाला काय कळतं का? म्हटले झोपा के गप. ह्या दोघांच्या झटापटीमध्ये त्याच्या दाढीला बसला हिसडा. तो म्हणला अगं दाढी का ओढतेस, तुला कळते का काय? ती म्हणली मी कुठं ओढते, तुम्हीच माझी वेणी ओढताय. कुणालाच काय कळे ना. दोघं बी उठले, बघून बघतात अंधारात एका दाढीची वेणीची गाठ. म्हटलं गाठ पडली. हळूच दोघं बी उठून स्वयंपाक घरात गेले. दिवा लावून बघतं तर दाढीची वेणीची गाठ मारली. गाठ सोडवायला लागले. सुटती वय कुणी मारली? जरा मोठ्यानं बोलावं. गाठ कोणी मारली? सुटेल का? हे कशाची गाठ आहे? दाढी वेणीची. प्रारब्धाची. प्रारब्ध कुणाला चुकत नाही. तिथं रामही चुकलेलं नाही, कृष्णही चुकलेलं नाही, ज्ञानोबा तुकोबा नाथ राय कुण संत महात्मे कुणीच चुकलेलं नाही, साधू मुनी ऋषी कुणीच चुकलेलं नाही. तुम्ही आम्ही कुठल्या झाडाचं पान? आम्ही निघालो प्रारब्ध सोडवायला, प्रारब्ध वाचवायला. जे प्रारब्ध आता ते घडणारच.
का मारली त्यानं गाठ. आम्ही निघालो सोडवायला, ते सोडवता सुटे ना, चला म्हणले कापूया. हो, कापायला गेले, कापे ना, जाऊ दे म्हणले आता जाळून टाकू, जाऊ तिकडं, नाही का, तरी बी जळे ना. हा म्हणलं करायचं काय. सकाळच्या 10 वाजल्या तरी ह्यांचं दार उघडलेलं नाही अजून, सगळं गोकुळ दारात उभं. काय म्हणली बाई, असं कुठं असतं का, ह्यांना का लाज शरम आहे का म्हणली. हा, आमची बी लग्न झालीत पण एवढ्या वेळ कुठं असतं का. आता आत काय चाललंय ह्यांनाच माहित. हळूच नवऱ्याने विचारलं, बाई ग म्हणले तू काय कृष्णाला बोललीस का. तो म्हणाला बोलली. ती म्हणाली बोलली हो, पण मी कृष्णा देखत नाही बोलली, तिच्या माघारी बोलली. तो म्हणाला त्याचाच प्रसाद आहे हो. चल म्हणले त्याच्याशिवाय गाठ सुटणार नाही. ती म्हणाली अहो दार कसं उघडायचं का, सगळं गोकुळ बाहेर उभं आहे. असू दे म्हणले आता पर्याय नाही, उघडलंच पाहिजे, गेलंच पाहिजे. हा, दार उघडलं, सगळे लागले हसायला. का, दाढीची वेणीची गाठ. वावर जत्रा आमच्याकडे वेगळी असती, पुढं नवरा असतो, मागं बायको असती. हे तर वेगळंच होतं. हो, पुढं बायको होती, मागं नवरा होता. ती होती उंच, शेवत ठेणग, मागणं चालताना उंच टाचा करून चालायला लागलं. का, दाढीवर. ही वावर जत्रा उलटी वावर जत्रा. यशोदेकडे गेली, यशोदा मैयाला हाक मारली, यशोदा मैया ये ग बाई बाहेर. हो, कानानं काय केले बघ. हो, यशोदा आली, ती बी लागली हसायला. म्हणले काय केले रे. काय म्हणले देवानं केले, म्हणले कृष्णानं केले सगळे. गबासा आळा घेऊ नका. नाही खरंच केले म्हणले. यशोदेनं हाक मारली, काना इकडे ये रे बाबा. भगवंत आले. गाठ तू मारलीस म्हणली. हो मीच मारली. का मारलीस विचार तिला. यशोदा म्हणाली बाई ग काय बोललीस का याला. फक्त बोलली, काय केलं नाही मी. एवढा राग. यशोदा म्हणली माफी माग, नाक घास, दर्शन घे. दोघे नवरा बायको हो याने दोघांनी दर्शन घेतलं, उठून उभे राहिले. भगवंताने फक्त हात फिरवला, गाठ सुटली. गाठ मारणारा जो असतो ना तोच सोडतो, लक्षात ठेवा. त्यासाठी अनन्यतेनं शरण गेलं पाहिजे त्याला. एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा. हरि कृपे प्यारा नाश झाला, हरि कृपे कळाला दृष्टांत. आता शेवटचा एक दृष्टांत सेवेला पुढे राहा. हा दृष्टांत म्हणजे अध्यात्मातला कळस आहे. खऱ्या परमार्थाचं वर्म या दृष्टांतात आहे. सगळ्या गवळणी देवाला वैतागल्या. ते म्हणले काम करूया, म्हणले सगळ्यांचं लोणी एकाच ठिकाणी ठेवू, एकच वाडा निवडू आणि ते लोणी म्हणले शिंक्याला बांधून ठेवू, म्हणजे काढता येणार नाही. हा, आणि सगळ्यांचं लोणी एकत्र करू, सगळी राखण बसू, म्हणजे तो चोर चोरणार नाही. म्हणून त्यांनी वाडा निवडला. आणि गोष्ट लक्षात ठेवा, गोकुळामध्ये भगवंत आपला पत्ता लागून देत नाहीत. गोकुळामध्ये भगवंत आपला पत्ता लागून देत नाहीत, ठगवतात. सहजासहजी प्राप्त होत नाहीत, सहजासहजी आकरण होत नाही भगवंताचं. म्हणून अनेक संतांनी कानडावं विठ्ठलू कर्नाटको म्हटलंय. कानडा म्हणजे कन्नड मुलकातला वय.
नाही, कानडा म्हणजे न कळणारा आणि कर्नाटक म्हणजे कानडा व विठ्ठलू कर्नाटक तेणे मज लावी त्यानं वेड लावलं. कर्नाटक म्हणजे नाटक करणारा, कर नाटकू नाटक करणारा. लक्षात ठेवा, तो सहजासहजी सापडत नाही. हा, इतर युगामध्ये इतर अवतारामध्ये तो 2 पायावर सरळ उभा आहे, पण गोकुळामध्ये द्वापार युगामध्ये तो मात्र त्रेतायुगामध्ये तो मात्र कसा आहे, हा द्वापार युगात कसा आहे तो 1.5 पायावर उभा आहे. नाथाने गोड त्याच्यावरती गवळण लिहिलेले आहे. लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव कपायाले लंगडा लंगडा ग लंगडा लंगडा ग लंगडा देव कपायाले लंगडा सगळ्या गवळणाने एक वाडा निवडला. त्या वाड्याला तो वाडा एवढा मोठा होता. नेहमीच्या वाड्याला 2 दारं असतात किंवा 4 असतात. चौसोपी वाडा असतो त्याला 4 दारं असतात. पण हा वाडा एवढा मोठा होता, त्याला 9 दारं होती. किती दारं होती त्याला? 9 दारं होती. सगळ्यांनी ठरवलं या वाड्यात म्हटले आपण आता आपलं लोणी साठवून ठेवूया, शिंक्यावर बांधू, कोणालाच हलून द्यायचं नाही. सगळ्यांनी आपलं एक लोणी एकत्र केलं, शिंक्यात त्या गाडग्यात म्हणजे माठात भरलं, माठ शिंक्यात ठेवलं, शिंक वर बांधलं आणि ते दाराला कुलपं लावली. 9 दाराला 9 कुलपं लावून टाकली आणि राखण बसल्या. आकडा बी सांगितल्या संतांनी ह्या गवळणी किती होत्या. नाथांच्या हरिपाठामध्ये वर्णन आहे बघा, 12-16 जणी हरीशी नेणती. कोण आहेत ते? किती जणी आहेत? 12-16 जणी आहेत या. कोण आहे त्या? छळ कपट द्वेष निंदा आशा तृषा कल्पना कामना वासना भावना इच्छा तृषा तमन्ना ह्या सगळ्या 12-16 जणी आहेत. त्यात परमार्थ काज करून देत नाहीत. भगवंताच्या कायम विरोधात
प्रपंचात मात्र यांची आसक्ती जास्त, पण परमार्थात अजिबात आसक्ती नाही. परमार्थात अजिबात प्रेम नाही. ह्या राखणी बसल्या वरद वाकड्या पेंद्या आणि सुदामा आणि भगवान श्रीकृष्ण यमुनेच्या काठी गायी चरत असताना पेंड्या आला आणि म्हणला, देवा भूक लागली, चल बाबा तर काहीतरी दे खायला. देव म्हणला, चला तुम्हाला एका ठिकाणी घेऊन जातो, पोट भर देतो, न संपणार तिथं आहे आज. का? सगळ्यांचंच एकत्र होतं ना. भगवान श्रीकृष्ण त्या वाड्याजवळ घेऊन आले आणि सांगितलं, म्हणजे या वाड्यातलं आपल्याला लोणी खायचं आहे. वाकड्या जाऊन हळूच वाडा बघून आला आणि मागाल्यावर देवाला म्हणला, आम्हाला लोणी खायला आणलेस का मारायला आणलेस? म्हणजे मार खायला आणलेस. देव म्हणला, काय झालं? अरे बघ म्हणले 9 जण राखण बसले तिथं, कसं जायचं आत? दृष्टांत मनाचा कान करू नये का, शेवटचा दृष्टांत या. आत कसं जायचं? तुम्ही काळजी करू नका म्हणले, तुम्हाला मी घेऊन जातो आत, सगळ्यांनी डोळे मिटा. हा दृष्टांत म्हणजे ध्यानाची अवस्था आहे बरं, लक्षात ठेवा. सगळ्यांनी डोळे मिटा. सगळ्यांनी डोळे मिटले देवावर विश्वास ठेवून. बरोबर 5 सेकंदांनी उघडा उघडा म्हणल्याबरोबर सगळे आत, त्या वाड्याच्या आत सगळी आल्याबरोबर पेंड्या म्हणला, देवा अरे आत कसं आणलंस? पेंड्या म्हणलं, देव म्हणला, तुला का करायचं आहे? गप लोणी खा की, आता आलायस हात तर. ह्यो मनात म्हणला, नको सांगूस, जाताना कसा निघतोस बघतो. सगळे लोणी हुडकायला लागली, भूक लागलेली, सगळी खाली लागली तळाला हुडकायला. लोणीच दिसेना. कारण तुमची आमची सवय, तुमचा आमचा व्यवहार तळालाच. तळाला म्हणजे कुठं? मुलाधाराच्या ठिकाणी. शिंक कुठं बांधले? आज्ञाचक्राच्या ठिकाणी. या वाड्यामध्ये किती दार आहेत? या वाड्याला किती दार आहेत? 9 दार आहेत. पण देवाचं येणं वेगळ्या दारात नाही, त्याला दशमद्वार म्हटलंय, त्याला महाद्वार म्हटलंय. आणि ते म्हणजे ब्रह्मरंध्र, ते म्हणजे सहस्राकार. आणि ते बांधले कुठं? शिंक आज्ञाचक्राच्या आड्याला. लक्षात ठेवा, हे अध्यात्म आहे. सगळे लागले हुडकायला. का? मुलाधारा ठिकाणी. मुलाधारा ठिकाणी कोण कोण वास करतात? काम, क्रोध, मोह, मत्सर, अहंकार, दंभ हे मुलाधारा ठिकाणी वास करतात. आम्ही त्यातच अडकून पडलोय, खाली सुख शोधायला लागलोय. मिळेल? आणि मग देवा म्हणले, कुठं आहे लोणी? देव म्हणला, खाली नसतं, वर असतं. ही झाली योगियांची विधी, ही झाली ध्यानियांची अवस्था. सर्वसामान्याला प्रश्न पडतो, आम्ही केव्हा पोहोचायचो तिथं? अर्थ कळला का? आम्ही कधी पोहोचणार? योगी जातील वरती आज्ञाचक्र भेदून, म्हणजे 7 चक्र भेदून वरती जातील. आम्ही सर्वसामान्यांनी करायचं काय? देव म्हणले, काळजी करू नका. जसं योग्यांना ते खाता येतं तसं सर्वसामान्यांनाही खाता येतं, प्रापंचिकालाही खाता येतं. ते कशा पद्धतीनं? तर 4 मुक्तीच्या अवस्थेनं. आता 4 मुक्तीच्या अवस्था कोणकोणत्या आहेत? पहिली मुक्ती समीपता, दुसरी सलोखता, तिसरी स्वरूपता आणि चौथी सायुज्यता. तुम्ही एक काम करा म्हणले, घोड्यासारखं एकमेकाच्या पाठीवर वाका. शंक्यापर्यंत आपण जाऊ. पहिली पायरी समीपता, दुसरी पायरी, दुसरा टप्पा सलोखता, तिसरा टप्पा स्वरूपता, चौथा टप्पा सायुज्यता आणि 5व्या टप्प्यावर भगवंत वास करत असतो, ते लोणी खात असतो. तेच आपण आहोत, लक्षात ठेवा. चौघाही घोड्यासारखे वाकले. भगवंतानी 4थ्यावर जाऊन उडी मारली, शिंक धरलं, लोणी खायला सुरुवात केली. खालचा म्हणला, एवढ्यासाठी आम्हाला आणलेस वे? आम्हाला दे की. देव म्हणला, तुम्हालाही देणार आहे. देवाने पहिल्यालाही दिलं, दुसऱ्याला दिलं, तिसऱ्याला दिलं, चौथ्याला दिलं. आता हे 4 मुक्तीचा अर्थ बी जाता जाता सांगून जातो, वेळ झालेला आहे, मला निघायचं आहे. पहिली मुक्ती समीपता, म्हणजे भगवत कार्य जिथं चालू आहे तिथं एक जवळ येणं आणि भगवत कार्यात सहभागी होणं, याला समीपता म्हणतात. सलोखता म्हणजे भगवत कार्यामध्ये सलगी वाढवणं, संतांच्या बरोबर संगती करणं, सज्जनांच्या बरोबर संगती करणं आणि भगवत प्राप्तीबद्दल मनामध्ये जिज्ञासा बाळगणं, याला सलोखता म्हणतात. स्वरूपता भगवत कार्यात कर्म करत असताना सतरंजी झाडणं, सेवाभाव करणं, वाचन करणं, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना स्वरूपाबद्दल ज्याची ओढ लागते त्या अवस्थेला स्वरूपमुक्ती म्हणतात.
आणि चौथी जी मुक्ती ती सायुज्यता, त्याचं भजन करता करता देवाशीच एकरूप होऊन राहणं याला सायुज्य मुक्ती म्हणतात. आणि म्हणून परमार्थामध्ये चौथ्या मुक्तीला श्रेष्ठ स्थान दिलेलं आहे. संत चरणी भावधरा, क्षणाक्षणा नामस्मरा, मुक्ती सायुज्यतावरा हेच करा बापानो. मुक्ती सायुज्यतावरा ही सर्वश्रेष्ठ भक्ती आहे. आणि मग त्या अवस्थेला परमात्मा, तो जीवात्मा परमात्मा होऊन राहतो आणि ते लोणी नावाचं सुख प्राशन करतो. त्या लोणीची उपमा देताना ज्ञानोबराने इतकं सुंदर उपमा दिलेलं आहे. 17वीचे स्तन्य देशी अनुहताचा हल्लरोगाशी समाधी बोधे निजविसी बुझावणी. 17वीचे स्तन्य आहे ते लोणी म्हणजे या चारी अवस्थेच्या माध्यमातून ज्या वेळेला जीव परमार्थाकडे वळतो ना, त्यावेळेला परमार्थाचं सुख, परमात्म्याचं सुख लोणीच्या रूपानं तुम्हाला मला खायला मिळतं. सगळे तृप्त झाले तो लोणी खाऊन, परमात्मा नावाचं लोणी खाऊन तृप्त झाले. आणि खाता खाता खालच्याचे जे हात होते का ते लोणी खाऊन निसरडे झाले. हो, आणि दोन्ही हात सटकले, वरनं सगळं खाली माठासहित. माठ फुटला, आवाज झाला. हो, आणि बाहेरनं आवाज आला, आग पळा पळा, म्हणजे चोर घुसले जात. काय सांगावं. देव म्हणले डोळे मिठा, डोळे मिठा, पटकन डोळे मिटाला तर मार खाणार. सगळ्यांनी डोळे मिटले. पेंद्यानं अर्धा उघडा ठेवला डोळा. देवाला कळलं. देव म्हणलं मला उल्लू बनवतोस वय. ठीक आहे म्हणले, दाखवतो तुला. त्याचा विश्वास होता का देवावर? ज्याचा देवावर विश्वास नाही का नाही, ते ना घरका ना घाटका. झालं काय, सगळ्यांनी डोळे मिटले, सगळी बाहेर गेली. पेंद्या बरोबर वर जाऊन आड्यात अडकला कौलात. अर्धा खाली ना अर्धा वर, ना घरका ना. सगळ्या गवळ्याने आत आल्या, बघितल्याच सांडासांडी झाले. राग अनावर झाला. म्हणले काय करावं बाई. आणि यकीनं बघितलं वर. आगा म्हणले त्या बघ तो चोर. आतमध्ये रव्या होत्या, रव्या 8 फुटी, डोक्यापेक्षा उंच होत्या रव्या. आणि खाली गाठ होते का ना घुसळायची, ती गाठ केली वर. सगळ्यांनी 5-6 रव्या होत्या आणि 5-6 रव्यानं फोडला हो त्याला. खाशील का लोणी, कमरापासून खाली चेचला. ह्यो लागला बोंबलाला, देवा सोडो रे बाबा, तुझ्या पाया पडतो, यातनं बाहेर काढ. देव म्हणला जरा प्रसाद खा. विश्वास नाही ना. ह्या सगळ्यांनी धोडप लावू. प्रपंचकानो, संसारिकानो, भगवंतावर विश्वास ठेवून भगवंताच्या आज्ञेप्रमाणे, सद्गुरूच्या आज्ञेप्रमाणे आमचे जर आचरण केलं, त्याच्यावर विश्वास ठेवला तर निश्चितपणानं सुखाचं वार आमच्या आयुष्यात येईल. संशयानं जर बघितलं भगवत कृतीकडं, भगवत कार्याकडं, तर निश्चितपणानं हो ह्या सगळ्यांचे रट्टे मिळतील. ह्या 12-16 जणांचा मार खावा लागेल. 12-16 जणी कोण आहे सांगितले मगाशी. अनंत यातना झाल्यानंतर ज्या वेळेला अर्थतेनं पेंद्यानं देवाला हाक मारले, भगवंता तुझ्यावर विश्वास ठेवतो पण मला यातनं बाजूला कर रे देवा, मला सोडव. ते अर्थ हाक ऐकली पेंद्याची, भगवंताने अलगत त्याला बाजूला केला. दृष्टांत कळाला का? म्हणून महाभारत असेल, रामायण असेल, हरिकथा असेल, चरित्र असेल, याला अध्यात्माची सांगड दिलेली आहे. या देहापलीकडे जगात दुसरं कुठलंच साहित्य नाही आहे. आणि सगळं जे साहित्य लिहिलेलं आहे ते फक्त या देहपटावर लिहिलेलं आहे. हे लक्षात ठेवा, हे विसरू नका. झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो. आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. विठोबा कुमारी विठ्ठला माय बाबा पांडुरंगा भानुदास गीते गात, भानुदास गीते गात.
झालेली सेवा तुम्हासारख्या थोर संत मायबापांच्या चरणी अर्पण करतो, भगवंताच्या चरणी अर्पण करतो आणि या ठिकाणी मी सेवेला पूर्णविराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.